LBW देखील आउट नाहीये. पावसाळी रब्बर बॉलमध्ये हे नियम सर्रास पाहायला मिळतात. जयेश भोईर दाखल झाला. भाताण टेनिस क्रिकेट ज्या खेळाडूच्या नावाने सध्या तरी ओळखला जातं तो दाखल झाला. परंतु समोर या गावठाण गावची ओळख, उरणचा अभिमान आणि मगाशी समीर सोमने सरने हा उल्लेख केला की करंटचं नाव घेतलं, धावा यायला सुरुवात झाल्या. अगदी किंजलची ती स्पर्धा जिथे 6 बॉलमध्ये 37चं चेस करणनं करून दाखवला. अशक्याला शक्य करण्यासाठी ओळखला जाणारा करण दाखल झाला. वेलकम ऑल ऑफ यू. मजा येईल मॅचला. दुसऱ्या सामन्याला करूया आपण सुरुवात. जयेश यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. जयेश बॅटिंग डावक्या हाताने करतात. डावकुरे फलंदाज आहेत परंतु बॉलिंगसाठी जेव्हा ते येतात तेव्हा उजव्या हाताने ते बॉलिंग करतात. ही खासियत आहे. अनेक वेळेला आपण असे खेळाडू पाहिले. करण तयार आहे. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर दिला होता परंतु कन्वर्ट करू शकले नाहीयेत. बॉल आलाय डॉट. चांगली सुरुवात भारतीय टीम मध्ये देखील आपण जहीर खानला उजव्या हाताने बॅटिंग करताना पाहिलं. डावक्या हाताने तो बॉलिंग करायचा. असे अनेक खेळाडू पाहिलेत टेनिस क्रिकेटमध्ये देखील. सध्या जयेश तशी कामगिरी करतायत. पहिला बॉल त्यांचा डॉट निघाला. राजेश ठोकर वहाल यांना आम्ही विनंती करतो आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. राजेशजी आपलं सहर्ष स्वागत असणार. आडव्या बॅटनं मारलाय करण मडवीचा वार. पहिला बॉल डॉट. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती प्रति हल्ला षटकार. फटका मारला. आडव्या बॅटनं एक्झिक्यूट केला फटका. बॉलला मिड विकेटच्या पलीकडे पाठवलं. करंटची ओळख आहे नेहमीच त्याची आक्रमकता राहते. फुल टॉस बॉल. तो फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक निघालाय. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक चाच पडला आणि त्याच्यानंतर हा साधा सोपा कॅच. अमनला आपण त्या ठिकाणी पाहिलं. आखरी कलाकार आहे. त्याच्या रील्स त्याचे ब्लॉग नेहमी चर्चेचे राहिलेत परंतु हा कॅच देखील पकडला असता तर चर्चेचाच भाग बनला असता अमन. कारण महत्वाची विकेट होती. करण सारख्या खेळाडूला चान्स दिलाय. किती फायदा उचलतील आता करण. बॉल उडल्यानंतर थोडासा श्वास जणू काही रोखूनच धरला. आता विकेट मिळेल सर्वांनाच वाटलं परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर करणच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद उमटताना पाहायला मिळाला. दयानंद मडवी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आमचे सलमान भाई कैलास मडवी यांचं देखील आगमन. राजेश ठोकल यांना देखील आम्ही विनंती करतो. आमचे वहाल गावचे मान्यवर आहेत. राजेशजी यावं आपण. किशोरजी मडवी आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आपला विशेष सन्मान देखील या स्पर्धेमध्ये केला जाईल. यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुरुवात चांगली झाली. दोन्ही टीमचा विचार केला. मागच्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये एकही खेळाडू आउट झाला नव्हता. चंबोनं घणाघाती बॅटिंग केली. टॅप केले बॉलला समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा लॉंग ऑफला. आता अमन नाहीये. मग अशा अमन त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी होता. दोन्ही डावकुरे बॅट्समन सध्या आपण स्ट्राईकला पाहता. करण मडवी आहे जो गावठाण गावचा ॲज अ आयकॉन खेळतो जासई टीममध्ये. सचिन स्मृती या नावाने संघ जासईनं उभारला. साईश मात्रे सलामीसाठी आलाय आणि सुरुवात धावसंख्या धावफलकावरती सध्या 9 पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक म्हणूया. मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल आले जयेश भोईरच्या विरोधात. चला मॅच बॉल आलाय. ज्या बॉलनं करणनं षटकार मारला तो बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा 5 दिवस चालणार आहे. चर्चा आपण संपूर्ण या स्पर्धेची करू. कालच्या दिवसामध्ये तालुक्याचे संघ खेळले. मुरुडचा संघ सुपर 5 मध्ये पोहोचला. आज अंडर 25. शॉर्ट पिच बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगली फिल्डिंग. आणखीन एक सिंगल. लगातार 3 सिंगल आल्यात. थ्रो थोडासा खराब आहे. इथे दुसऱ्या धावेचा चान्स. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. बाल बचावलेत. आज करण काय नशिबाच्या गोळ्याच खाऊन आलाय की काय. मगाशी कॅच सुटला त्याचा. आता डायरेक्ट हिट बनला असता तर विकेट मिळाली असती. 2 जीवनदान या मॅच मध्ये सध्या करणला मिळालेत आणि इथे धावा मिळाल्यात 3. जिथे मिळाली असती अवघे 1च धाव. बॅकअप नव्हतं. लगेच चान्स घेतला साईशनं. 3 धावा कंप्लीट. स्कोर डबल डिजिट मध्ये 12ला सध्या एकही विकेट नाहीये. जयेश चांगली बॉलिंग करतायत. पावसाळी रब्बर बॉल. पाऊस पडत नाहीये सध्या तरी आणि त्यामुळे मागच्या मॅच मध्ये जणू काही धावांचा पाऊसच पाडला चॅम्बोनं. सध्या या मॅच मध्ये किती धावा बनतील. 4 षटकांची मॅच. शेवटचा बॉल. शॉर्ट पिच बॉल. बाहेर चालला बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव. या क्रीडांगणाने अनेक खेळाडू घडवले. या क्रीडांगणाला क्रिकेटचा वारसाच लाभला. हे क्रीडांगण अनेकांचं स्वप्न बनलं. त्याच क्रीडांगणामध्ये सध्या आपण पाहताय मयूर स्मृती
पावसाली रब्बर बॉलची स्पर्धा मयूर स्मृती गावठाण अंडर-25 आज संपूर्ण दिवसामध्ये वयोमर्यादा 2500 खेळाडू खेळतील. चला प्रतीक्षा करूया. पहिले षटक संपण्याच्या अंपायरचा इशाराला इट्स नो बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव. चांगली बॉलिंग करण्यासाठी ओळखले जात आहे जयेश, परंतु सध्या मागील 2 बॉलचा विचार केला तर थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करताय साईशच्या विरोधात. का शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का फ्रीडचा बॉल. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा सचिन स्मृती जासई टीम बिनबाद 14 धावा. स्पर्धा पाहत आहे मयूर यांच्या नावानं आणि आज मयूर दादांचा वाढदिवस देखील, परंतु या आठवणी सातत्यानं मनामध्ये राहणाऱ्याच राहिल्यात, कारण मयूर आपल्यामधून फार लवकरात लवकर निघून गेला. आमचे दयानंद मडवी यांचे भाचे होते आणि आज त्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहत आहे. परंतु मयूर या नावानं जेव्हा जेव्हा दयानंद मडवी यांनी संघ स्थापन केला, करण मडवीनं लीड केलं संघाला, याच क्रीडांगणामध्ये मयूर स्मृती उरण प्रीमियर लीगमध्ये अव्वल राहिला होता. आणि आज मयूर दादा जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या आठवणींना आपण उजाला देतो आणि त्यांच्या नावाची स्पर्धा. अनेक वेळा मयूर स्मृती गावठाण या नावाने गावदेवी गावठाणचे खेळाडू देखील खेळलेत आणि सध्या करण देखील बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. 14ला विकेट नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय अंकित कातकरीचा पहिला बॉल मागे मारलाय. बॉल निघालाय रेल्वे कॉलनीच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. करण मडवीचा धमाकेदार फटका, षटकार. पहिला बॉल अंकितच्या विरोधात मागे फिरून मारला फटका, जागा बनवली. हीच तर ओळख आहे करणची. आणि जेव्हा जेव्हा करण खेळलाय तेव्हा धावांचा प्रश्न कधीच राहिला नाहीये. सध्या तशी बॅटिंग तो करतो. धाव फलकावरती 20 रन्स विदाउट विकेट लॉस. विकेटसाठी शोध घेत आहेत गोलंदाज, पण तो अंकित आलेत पहिल्या बॉलवरती. त्यांचं जणू काही स्वागतच केलं करणनं. पुढचा बॉल घेऊन अंकित कातकरी. पुढचा बॉल बॅट चेंज. मागे चाललाय बॉल, पंचांच्या जवळून निघाला. एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. करणला स्ट्राईक हवे, तो सरसावलाय. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 22 रन्स 22 धावा. चांगली स्पर्धा. पावसाली रब्बर बॉलच्या स्पर्धा आपण पाहता. गेल्या वर्षी मे महिन्यामध्येच पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक विवाह सोहळे मे महिन्यामध्ये पावसामध्येच गेले, पण यावर्षी जूनची प्रतीक्षा. बऱ्याच वेळेला 7 जूनला पाऊस पडतो. स्पर्धा देखील 7 जूनला सुरू झाली. आज 8 जून दुसरा दिवस स्पर्धेचा. फुल टॉस टाकलाय. ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय बॉल. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल सीमा पार. करण मडवीच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार. ते दुसरा चांगला फटका करणचा या ओव्हर मधला. सध्या पाऊस नाहीये त्यामुळे गोलंदाजांवरती प्रतिहल्ले होत आहेत. अनेक वेळा आपण पावसाली रब्बर बॉल मध्ये गोलंदाजांना हीच प्रार्थना करताना पाहतो की पाऊस पडू दे. पाऊस पडला तर खेळपट्टी ओळी राहते आणि खेळपट्टीवरून बॉल ओळा झाला की तो वेगाने निघतो. सध्या वेग मिळतच नाहीये गोलंदाजांना. चला चॉईस बॉल नाहीये. आयोजक देतील त्या बॉलने तुम्हाला खेळायचं, त्यामुळे इथे आयोजकांनी ही सूचना आम्हाला दिली. सध्या 28 धावा. संचित टकले यांना आपण पाहतोय. संचित धाडस दाखवणारा खेळाडू आहे. गावदेवी गावठाणमध्ये तो खेळतो, परंतु मोठ्या मोठ्या स्पर्धा सध्या तो आयोजित देखील करतो. यावर्षी 5 दिवस पावसाली रब्बर बॉलची स्पर्धा त्याने आयोजित केली आहे. कौतुक करूया आपण त्याचं देखील. अनेक चांगली मेहनत तो घेताना पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. संचित टकले यांना आपण पाहतोय. 6 धावेने धाव फलकावरती 28 लागल्यात. करणची चांगली बॅटिंग, ताबडतोब क्रिकेट, पॉझिटिव्ह अप्रोच त्याने दाखवला. कम्मालीचे फटके तो सध्या खेळतोय. खोलात टाकला बॉल. इथे लाईन चांगली पाहायला मिळाली अंकितची. हे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, कारण खेळपट्टी ओळी नाहीये, त्यामुळे जर तुम्ही शॉर्ट पिच बॉल टाकाल तर तिथे तुम्हाला मार बसणार आहे. थोडासा पुढे टाकला बॉल. यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. चांगला बॉल रिलीज केला. इथे सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट. साईज दाखल झाला.
पहिल्या सत्रामध्ये पवन आपण हेच पाहिलं, विकेट मिळाली नव्हती. सध्या इथे देखील तसंच सुरू आहे. 10 बॉल संपलेत, विकेट आली नाहीये. चांगली बॅटिंग करतायत करण आणि त्याच्या सोबतीला साईश. चांगली पार्टनरशिप बिलॉन्ग केले दोन्ही खेळाडूंनी. समोर टाकला बॉल, उंच गेलाय, लांब नाहीये, उंची जास्त. पहिली विकेटची शोध आता पूर्ण होईल का? हो, तिथे देखील कॅच ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच, क्रिकेटचं हे सूत्र आहे. आणि ह्या चुका जर तुम्ही वारंवार कराल तर प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंना तुम्ही संधी देता. इथे चान्स सोडला. धावफलकावरती रन्स लागल्यात. करंट 30 धावा, शेवटचा बॉल आहे. 30 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 4 षटकांची मॅच. त्याच्यानंतर विनर संघ विनरच्या विरोधात फाईट करेल. लगेच पुढची मॅच खेळवली जाईल. ओ शॉर्ट पिच बॉल, आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळायचा होता, परंतु वेग चांगला राहिला या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15च्या गतीनं सध्या सचिन स्मृती जासईची वाटचाल पाहायला मिळाली. बिनबाद 30 धावा. कुंडेबहाल टीमच्या गोलंदाजांचं देखील कौतुक करूया. पहिल्या ओव्हरमध्ये जयेश यांनी 14 दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा. परंतु पावसाळी रबर बॉलमध्ये पवन एका ओव्हरमध्ये 5-5, 6-6 षटकार देखील बसताना आपण पाहिलेत. याच क्रीडांगणामध्ये कालच्या दिवसामध्ये बऱ्याच धावा बरसल्या गेल्या. कुणाल वास्कर दाखल झालाय, षटक क्रमांक 3. पहिला बॉल, लाईन चेक केली जाईल. अंपायर्स वळलेत, पंचांचा इशारा नो बॉल. इट्स अ नो बॉल. पुढच्या बॉलवरती राहील फ्री हिट. पावसाळी रबर बॉलमध्ये गोलंदाजांना LBW दिला जात नसतो, कारण त्याची हाईट, त्याचा अंदाज लावणं पंचांसाठी कठीण बनतं. इथे फ्री हिटचा इशारा देताना अंपायर. सध्या स्कोर 31, 31 धावा. अर्ध्या खेळपट्टीवरती आपडला. चान्स होता साईशला, अगोदर बॅट त्याने फिरवली, त्याच्यामुळे कन्वर्ट करू शकला नाहीये. लेग बाईचा इशारा. एक सिंगल, 32 रन्स, 32 धावा. 32ला विकेट नाहीये, परंतु धावा देखील तेवढ्याच चांगल्या कमी प्रमाणात रोखल्यात हे देखील म्हणूया आपण. मागच्या ओव्हरमध्ये करणनं 2 षटकार मारल्यानंतर असं वाटलं की या ओव्हरमध्ये रन्स बऱ्याच खर्च होतील, परंतु चांगलं कमबॅक तिथे अंकितनं देखील केलं. 5 तुम्ही ट्रॉफ्या पाहत्या, प्रथम क्रमांक, द्वितीय. उद्या देखील आयकॉन ग्रामीणचे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं. 24 लाईव्ह इव्हेंट्सनं याच क्रीडांगणामध्ये मागच्या महिन्यामध्ये विक्रम केला. उरण पनवेल प्रीमियर लीग सर्वाधिक जास्त पाहिली जाणारी स्पर्धा मे महिन्यामध्ये जी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. 1 रन्स कंप्लीट. करणला स्ट्राईक घ्यायचे. पुन्हा एकदा प्रयत्न त्याचे सुरू आहेत, परंतु ती आता मिळणार नाहीये. आता खेळाडूंचं कौतुक करूया, चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर बॉल पर्यंत पोहोचले आणि चान्स दिला नाहीये. अवघी 1च धाव. 1-1 धावेनं प्रवास हवा तितका तुमचा मोठा बनणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. शॉर्ट पिच बॉल जेव्हा जेव्हा पवन आले, दोन्ही खेळाडूंना अडचणीच पाहायला मिळाल्यात. करणला शॉर्ट पिच बॉल, तिथे देखील तो फसला. साईश देखील शॉर्ट पिच बॉल वरती जास्त काही करू शकला नाहीये. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल गॅप मध्ये चाललाय. लॉंग ऑफला आलाय बॉल. क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. 1च धाव. थ्रो वेगानं फेकला. रन्स 1च मिळणार आहे. चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांना ती जणू काही पर्वणीच राहते. अनेक प्रेक्षक, परंतु जसा पाऊस पडेल ना तेव्हा या क्रीडांगणाची शोभा आणखीन वाढणार आहे. प्रेक्षकांना हे क्रीडांगण नेहमीच भरताना आपण पाहिलं. सुट्टीचा दिवस असल्यानंतर प्रेक्षक नेहमीच गर्दी करतात, परंतु मयूर स्मृती गावठाणची स्पर्धा, प्रेक्षक या स्पर्धेमध्ये देखील यायला विसरले नाहीयेत. साऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. समोरच्या दिशेनं याच शोधामध्ये होता करण आणि तो फटका त्यानं मारलाय. भरपूर लांब पाठवलाय बॉलला, सीमा पार षटकार. सुरुवातीचे काही बॉल एकेरी धावांचा प्रवास सुरू होता, परंतु मध्येच हा ब्लास्ट पाहायला मिळाला. मोठा षटकार करणच्या बॅटमधून आला. करणचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. अनेक त्यांनी मालिकावीरची पारितोषिकं जिंकलीत. गावठाण गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने उमटवलं तो खेळाडू सध्या बॅटिंग करतो, ज्यानं जवळजवळ या मॅचमध्ये 4 षटकार मारलेत. करण तयार आहे.
आडव्या बॅटनं मारला, मिड विकेटला चालला, फिल्डर आहे तैनात, सिंगलच मिळेल इथे, एक धाव मिळाली जाईल, थ्रो खराब आहे, चान्स मिळालाय, 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या, करण निघालाय, पुन्हा एकदा ही चुकी आणि या 3 धावा क्रिशा डिजिटल कुंडेबहाळ टीमच्या खराब फिल्डिंगच्या मुले मिळाल्यात करण मडवीला. 3 धावेने धावफलकावरती स्कोर पाहूया आपण. सध्या धावांची गती 43, मागच्या मॅचमध्ये 80चा टप्पा ओलांडताना पाहायला मिळाले. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्लेचे खेळाडू, तिथे विकेट मिळाली नव्हती, इथे देखील पार्टनरशिप बनली. क्रिकेट पार्टनरशिपचा खेळ आहे, भागीदारी तुम्हाला बनवावी लागते, चांगला ताळमेळ राहिलं तर धावा या नेहमीच चांगल्या बनतात. गोलंदाज तयार, कुणाल आपटलाय बॉल, कुणालचा बॉल उंच गेलाय, साईशचा फटका तो देखील उंच आहे आणि त्यांना घेतले लांबी, बॉल सीमा पार, साईश मात्रे नाही कुणाला भीत्रे, षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 49 धावा. पावसाळी रब्बर बॉल, 4 षटकांचा सामना, हीच अपेक्षा असणाऱ्या जासईच्या पाठीराख्यांना. 65-67 बनल्या तर टार्गेट हे चांगलं राहील दुसऱ्या सत्रासाठी देखील. चला सज्ज व्हा, दुसऱ्या मॅच मध्ये आपण विनर संघाच्या विरोधात विनर संघ खेळवणार आहोत. पहिली मॅच जिंकणारा संघ तयारीत राहा आपण, कारण पावसाळी रब्बर बॉलच्या मॅचेस लवकरात लवकर संपतात. काल देखील आयोजकांनी सांगितलं की 4 वाजता स्पर्धा संपली, आम्ही 4:15 वाजताच घरी पोहोचलो. म्हणजे आज दुसरा दिवस, पहिली मॅच थोडीशी उशिरानं सुरू झाली, परंतु पहिला सामना वेळेवरती समाप्त झाला. जसा सामने सुरू राहतात कंटिन्यू, फक्त मॅच थांबायला नको. त्यामुळे आम्ही पुढचे संघ जे खेळणार आहेत त्यांना हीच विनंती करू, जर आपण मॅच पाहत असाल वेळेवरती निघा, वेळेवरतीच पोहोचा, कारण मॅच थांबल्यानंतर प्रेक्षक देखील कंटाळतात. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 3 ओव्हरमध्ये 49 काढल्या, शेवटचं षटक आहे आणि बॉलिंग करण्यासाठी पियुष आलाय. पियुषचा पहिला बॉल, बॉल सीमा पार आणि या षटकाराच्या आधारे धाव फलकावरती धावा 50चा टप्पा ओलांडलाय सचिन स्मृती जासई संघानं. धावा धाव फलकावरती. कारण आता चांगल्याच रंगामध्ये दिसतो. आशिष फटके त्याला आता खेळायचे आहेत. शेवटचं षटक आहे. इथे फुल टॉस बॉल, आणखीन एक खराब बॉल, दिशा खराब आहे. बॉलचा पिच्छा केला करणनं, परंतु बॉल पर्यंत तो पोहोचला नव्हता, बराच बाहेर होता बॉल, त्यामुळे पंचांनी इशारा दिला वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन, एका धावेने धाव फलकावरती 56 धावा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनतील याची प्रतीक्षा सध्या जासईच्या पाठीराख्यानं. ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा आपण सध्या पाहता. अंडर 25 मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये वयाची मर्यादा आहे आजच्या दिवसामध्ये. हो, अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल मागे चाललाय, चान्स मिळणार आहे तिकडे. ओ बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, खराब फिल्डिंग, वाईट +4, टोटल 5 धावा या बॉलवरती. बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात पियुषनं. विनोदजी साहेबांचं आगमन, एक दमदार व्यक्तिमत्व. स्वागत आहे साहेब आपलं देखील, विनोदजी पाटील साहेब. व्हाईट बॉलचा इशारा. अगदी शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची ओळख आहे आणि क्रिकेटची प्रचंड आवड. विनोद स्पोर्ट्स गावठाणे नाव जेव्हा जेव्हा येतं तेव्हा विनोदजी पाटील या नावाची ओळख राहते. विनोदजी पाटील साहेबांचं आगमन झालं. पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा आपण पाहता आणि येत्या रायगड प्रीमियर लीग मध्ये विनोदजी पाटील साहेबांचा संघ देखील खेळणार आहे. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा काही दिवसामध्ये होईल आणि त्या स्पर्धेमध्ये विनोद पाटील साहेबांचा संघ आपल्याला अनिकेत मोकलच्या नेतृत्वाने खेळताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पियुष तयार. शॉर्ट पिच बॉल, थोडंसं थांबणं गरजेचं होतं कारण या बॉलवरती अगोदरच पिक झाला, तो लवकरात लवकर तयारी दाखवली त्याने फटका खेळण्याची आणि हा बॉल डॉट आला. चला पियुष हेच म्हणत असेल, असेच डॉट बॉल येऊ दे आता सध्या, कारण महागडं षटक सुरू होतं. पहिला अवांतर बॉल या ओव्हरमधला. व्हाईट बॉल आल्यानंतर डॉट बॉल आला. पियुष यांना आपण पाहता, युवा गोलंदाज पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय,
आणि त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये कदाचित इकडे एकच स्टंप आहे त्यामुळे स्ट्राईकवरती फेकण्याचा प्रयत्न दाखवला गोलंदाजानं. मिळाली जाईल एक सिंगल. धावफलकावरती धावा 63 धावा 63 रन. सुरुवातीच्या 12 बॉलमध्ये 30 बनल्या परंतु सध्या धावांची गती वाढताना पाहायला मिळते. 33 वरती मागील काही बॉल पर्यंत प्रवास राहिला. आणखीन या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल. शॉर्ट पिच बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती टाकलाय. ही चुकी करून चालणार नाहीये पियुषला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. सहा धावा प्राप्त करण्यामध्ये यश मिळाल्या साईश मात्रेला आणि चांगलाच धावांचा आता टार्गेट उभा केला. खोलात टाकला बॉल. जागा बनवली. शफल झाले बॅट्समन. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर निघाला साईश आणि त्याच्यानंतर लाईन चांगली टाकत असताना पियुष. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती 69 रन्स 69 ज्या धावांची गरज होती. इथे देखील विकेट आली नाहीये. 23 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. एकही विकेट मिळवू शकले नाहीयेत क्रिशा डिजिटल कुंडेवाल. कॅप्टननेच कॅच सोडली. कॅच पकडला असता तर पहिली विकेट लवकरच मिळाली असती. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन 70 वरती स्कोर पोहोचला. सुरुवातीच्या 12 बॉलमध्ये 30 आल्या परंतु पुढच्या 11 बॉलमध्ये 40 धावा काढल्यात. त्यामध्ये करणचं योगदान चांगले आहे. करणनं चांगली बॅटिंग केली. साईशनं देखील 2 षटकार मागील 3 बॉलमध्ये मारलेत. 15 बॉलमध्ये करण यांनी 42 धावा काढल्यात. शेवटचा बॉल आहे का मोठा फटका येईल का शेवटच्या बॉलवरती. चांगला बॉल चांगला बॉल. इथे एक सिंगल. एका धावेनं स्कोर बोर्डवरती 71 धावा. लेग बाईचा इशारा पंचांचा. 71 रन्स पूर्ण झाल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस 71 जमा करू शकलाय सचिन स्मृती. जासे संघ येणारे 24 बॉल क्रिशा डिजिटल कुंडेवालला सामना जिंकण्यासाठी 72 धावेची आवश्यकता. चला धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.